शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट सोडा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, बाधित शेतकऱ्यांचा इशारा। शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा सावळज येथे मेळावा। गेली 1.5 वर्षांपासून लढणारे लढवय्ये बाधित शेतकरीच करणार मार्गदर्शन। शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग असून याची कोणीही मागणी केलेली नाही। असे असताना हजारो शेतकऱ्यांच्या बागायती शेती उद्ध्वस्त करून शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करून हा महामार्ग रेटण्याचा राज्य सरकारचा कुटील डाव म्हणून हाणून पाडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कौलापूर व इतर गावातील बाधित शेतकऱ्यांनी 1.5 वर्षांपूर्वी संपूर्ण 12 जिल्ह्यातील 350 पेक्षा जास्त गावात जाऊन शेतकऱ्यांना एकजूट करून भाई दिगंबर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला आहे। गेली 1.5 वर्षांपासून अनेक मेळावे, विविध आंदोलने, उपोषणे सातत्याने करून शेतकऱ्यांना एकजूट करून शक्तीपीठ महामार्ग रद्दचा लढा मजबूत केला आहे। सांगली जिल्ह्यातील बाधित गावात सुरू असलेली मोजणी प्रचंड विरोध करीत काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांना वावरातून हाकलून काढून तर काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांच्या समोर बोंबाबोंब आंदोलन तसेच दांडकी हातात घेऊन सावळज येथे शासनाचा निषेध केला। सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यातील अनेक बाधित गावातील लढवय्या बाधित शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करीत मोजणी अधिकाऱ्यांना वावरापर्यंत येऊ न देता सावडीत लिखित नकार देऊन पंचनामा करण्यास भाग पाडले। अशा सर्व लढवय्या बाधित शेतकऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सावळज येथील सिद्धेश्वर ग्रेप ग्रोअर्स स्टोरेज MSEB रोड शक्तीपीठ येथे महामार्ग रद्दसाठी आरपारच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण यांनी दिली। मेळाव्याच्या तयारीसाठी कौलापूर येथे शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली। यावेळी जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, भूषण गुरव, विष्णू सावंत, राहुल जमदाडे, शिवाजी शिंदे, वामन कदम, बाळासाहेब लांडगे, गजानन पाटील, प्रकाश टकले, सिद्धेश्वर जमदाडे, गजानन सावंत व इतर बाधित शेतकरी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.